आणि रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की असे भरपूर व्हिडिओ कॉल येत होते, स्पेशली टू मेन्स. जसे आमच्याकडे क्लायंट आले की व्हिडिओ कॉल करून मुलगी न्यूड असते, वेबसाईटवर लिंक आहे, लिंक केल्यानंतर मुलगी न्यूड असलेला एक आर्टिफिशियल असतो व्हिडिओ आणि तुमचा चेहरा दिसतो आणि ते लोकांना त्याचं स्क्रीनशॉट हे करतात, सेव्ह करतात आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या फेसबुक इन्स्टाला तुमच्या मेसेजमध्ये दाखवतात की असं असं तुझ्यासोबत झालेलं आहे. आता तुला जर हे तुझ्या नातेवाईकामध्ये व्हायरल नसेल करायचं तर तुला ही अमाऊंट पे करावी लागेल. एका व्यक्तीने त्याच्या विशीमध्ये एक म्हणजे त्याच्या हातनं एक गुन्हा घडला असं सांगितलं, पण नंतर 20 वर्षानंतर त्याला निर्दोष मुक्तता झाली. तो गुन्हा त्याने केलाच नाही. 20 वर्षाचा कालावधी त्याच्या आयुष्यातला म्हणजे त्यांनी जेलमध्ये घालवला. बरोबर. मग अशा व्यक्तीसाठी कायद्यामध्ये काय तरतूद आहे? जर ऑन बेस ऑफ द फॅक्ट जर समजलं की ही खोटी केस आहे तर हे ज्यांनी कंप्लेंट केली आहे त्याला भरपाई द्यावी लागते. ओके. टू द अक्यूज पर्सन जो इनोसेंट असतो. मॅम, मगाशी तुम्ही उल्लेख केला FIR नोंदवण्याची एक प्रक्रिया, सुरुवात, जस्ट बेसिक. FIR हे कॉन्गनिझेबल आणि नॉन कॉन्गनिझेबल ऑफेन्सवर रिलाय करते. जर एक्झाम्पल एखादा नॉर्मली एक्स पर्सनला वायने शिवीगाळ केली तर त्यामध्ये लगेच FIR होत नाही. नमस्कार. गप्पांच्या गावात या पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर राधिका तुमचं खूप मनापासून स्वागत करते. कायदा हा फक्त न्यायालयापुरता मर्यादित नसतो, तर तो आपल्या दैनंदिन आयुष्याशी खूप जवळून जोडलेला असतो. विशेषतः क्रिमिनल लॉ आणि मॅट्रिमोनियल इश्यूज हे असे विषय आहेत जे अनेकांच्या आयुष्यात थेट परिणाम घडवतात. कधी कौटुंबिक वाद, घटस्फोट, घरगुती हिंसाचार, तर कधी गुन्हेगारी प्रकरण. अशा अनेक कायदेशीर अडचणींमध्ये योग्य मार्गदर्शन असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आजच्या या खास भागात आपण या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि कायद्याच्या गुंतागुंतीच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुभवी ॲडव्होकेट सीमा राऊत मॅडम. चला तर मग त्यांना भेटूया. नमस्कार मॅम. गप्पांच्या गावात तुमचं खूप मनापासून स्वागत करते. मॅम, वकिली पेशातले या आधी माझे 2 पॉडकास्ट होऊन गेलेत. हा माझा 3रा पॉडकास्ट आहे. सो मी इन जनरल प्रश्न सुरुवातीतून करते. समाज म्हणून आम्ही सामान्य माणसांनी गुन्हा घडूच नये यासाठी काय करावं? गुन्हा घडू नये यासाठी काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये. जसं एक्झाम्पल अमेरिका आणि चायना या देशामध्ये फ्रॉम 8 to 9 स्टँडर्डपासूनच लीगल अवेअरनेस हे प्रोग्राम कंडक्ट केले जातात. सच ॲज पर्टिक्युलर स्कूल क्लासरूममध्ये ते मॉक ट्रायल कंडक्ट केले जातात आणि ते ऑब्झर्वेशनसाठी फॉर द स्टुडंट्स कोणी जजचा रोल प्ले करतो किंवा कोणी लॉयर किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर ॲज वेल ॲज तिथे आरोपी म्हणूनसुद्धा स्टुडंट तो रोल एक्सेप्ट करून तो ॲक्ट प्ले करतो. तर आपल्या देशामध्ये जसं बघायला गेलं तर लीगल अवेअरनेसची कमतरता आहे. जसं आपण 8 स्टँडर्ड किंवा 9 स्टँडर्डच्या मुलांना जर लीगल वेने काही क्वेश्चन विचारले किंवा जर पर्टिक्युलर क्राईमची एक पनिशमेंट असेल तर ते नॉलेज कुठे ना कुठे कमी आहे. पण जर दुसऱ्या देशामध्ये बघितलं तर जो लीगल अवेअरनेस प्रोग्राम असतो ते स्कूलिंगपासूनच त्यांना शिकवलं जातं आणि ते शिकवण्याच्या मागे हे रिझन आहे की लहान वयामध्येच मुलांना समजतं की आम्ही जर हा क्राईम कमिट केला तर आम्हाला ही शिक्षा कुठे ना कुठे फेस करावी लागेल. तर आणि आम्ही पर्सनली बिंग लॉयर जेव्हा क्रिमिनल लॉयर्स व्हिजिट करतात जेलमध्ये आणि जेव्हा आम्ही आरोपीशी बोलतो, जे काही इनोसेंट आरोपी असतील, जेव्हा आम्ही फोनवर त्यांना कन्व्हर्सेशन करतो की काय केसबद्दल फॅक्ट आहे का, खरंच गुन्हा घडला होता का, तर ते इनोसेंट जे क्रिमिनल जेव्हा सांगतात की ड्यू टू सम रिझन त्यांच्यावर काही खोट्या केसेस पुट ऑन केल्या आहेत आणि त्या केसेसमध्ये कुठे ना कुठे ते सफर होत आहेत. ओके. सो जेव्हा आम्ही त्यांच्याशी पर्सनली बोलतो इन द जेल व्हिजिट, जेव्हा जेल व्हिजिट होते आमची जेलमध्ये सच ॲज आर्थर रोड किंवा येरवडा जेल, सो ह्या जेलमध्ये जेव्हा आम्ही व्हिजिट केल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचा इनोसेन्स आम्हाला दिसतो की काही कारणास्वर जरी गुन्हा घडला असेल पण त्याच्या पाठी त्याचं एक
इंटेन्शन कुठे ना कुठे एक भले बॅड इंटेन्शन असेल, पण त्याच्या मागे 2 मिनिटाचा राग किंवा काही रिव्हेंज पर्पजने तो क्राईम कमिट केलेला असतो. सो आपल्या सोसायटीमध्ये जसं लीगल अवेअरनेसची कमतरता कुठे ना कुठे जर आपण दुसऱ्या कंट्रीला कम्पेअर केलं तर ही खूप आहे. आणि लीगल अवेअरनेस, सिविक सेन्स जसं आपण बोलतो की सिविक सेन्सची पण कुठे ना कुठे कमतरता आहे रिगार्डिंग द हायजीन. आणि कचरा जिथे पेशाब करना लिखा आहे तिथेच लोक जाऊन टॉयलेट करून येतात. सो जर लीगल अवेअरनेस हे प्रोग्राम स्कूलिंगपासूनच कंडक्ट केले तर एक सिविक सेन्स ॲज वेल ॲज लीगल अवेअरनेस पण कुठे ना कुठे एक्सप्लेन केला जाईल इन द एज्युकेशन सिस्टम. आणि जेव्हा इथे माइंडसेटचा पण खूप रोल मोठा प्ले केला जातो. जेव्हा आपला माइंडसेट एका सर्कमस्टान्सेसमध्ये किंवा आपण जिथे जन्म घेतो, जे बॅकग्राऊंड असतं, जी सिच्युएशन असते त्यानुसार जर काही क्राईम घडत असेल, जसं आता आपण कम्पेअर केलं की धारावी ह्या एरियामध्ये क्राईम रेशो खूप हाय आहे, तसं आपण एखाद्या पॉश एरियाला कम्पेअर केलं तर तिथे लो रेट आहे क्राईमचा. तर कुठे ना कुठे गुन्ह्याला सुद्धा काही गोष्टी इम्पॅक्टफुल असतात. पण बट ऑब्वियसली कन्क्लुझिव्हली की जर लीगल अवेअरनेस प्रोग्राम कंडक्ट केले इन द एज्युकेशन इन्स्टिट्यूट सच एज स्कूल किंवा कॉलेजमध्ये तर ही गोष्ट थांबवण्यासाठी मदत होईल. अगदी सुंदर, खूप छान बोललात तुम्ही. म्हणजे अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार मी पण नाही केला. येस, खूपच छान माहिती होती की सिविक सेन्स आणि कायदेशीर ज्या काही बेसिक ज्या गोष्टी असतात त्या आपण लहान मुलांना जर शिकवल्या तर त्याचा मे बी खूप चांगला परिणाम दिसून येईल. मॅम, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की तुम्ही जेलमध्ये व्हिजिट करता, म्हणजे गुन्हेगारांशी बोलता. अशा पण गोष्टी आढळल्यात. म्हणजे मागे मी इंस्टाग्रामवर एक रील बघितली होती की एका व्यक्तीने त्याच्या विशीमध्ये एक म्हणजे त्याच्या हातनं एक गुन्हा घडला असं सांगितलं, पण नंतर 20 वर्षानंतर त्याला निर्दोष मुक्तता झाली. तो गुन्हा त्यांनी केलाच नाही. 20 वर्षाचा कालावधी त्याच्या आयुष्यातला म्हणजे त्यांनी जेलमध्ये घालवला. बरोबर. मग अशा व्यक्तीसाठी कायद्यामध्ये काय तरतूद आहे? जर गुन्हा प्रूव्ह करण्यासाठी वेळ लागण्याचं हे रिझन आहे की एखादा कंप्लेनेंटने एक पर्टिक्युलर FIR केली ऑन बेस ऑफ क्रिमिनल सेक्शन्स, तर जी प्रोसेस असते आपल्या इंडियन लीगल सिस्टममध्ये की पहिलं आरोपीला अरेस्ट केलं जातं, मग त्याच्यानंतर त्याची पोलीस कस्टडी, ज्युडिशियल कस्टडी. मग ज्युडिशियल कस्टडीमध्ये जर इन केस बेल रिजेक्ट झाली तर त्या आरोपींना जेलमध्ये पाठवलं जातं. आता जेलमध्ये जेव्हा अंडर ट्रायल प्रिझनर असतात त्यांचं जजमेंट आणि ऑर्डर आल्यानंतर फ्रॉम द ऑनरेबल कोर्ट, जेव्हा ते ऑर्डर सेंटेन्समध्ये कन्वर्ट होते, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला 20 वर्षाची सजा झाली आणि त्यांनी सजा ती फेस केली आणि तो रिलीज झाला जेलमधून, तर त्यावेळेस कळतं की खोट्या केसमध्ये तो अडकलेला होता आणि त्याच्यावर तो फॉल्स ॲलिगेशन पुट ऑन केले होते, त्यामुळे त्याला अरेस्ट झाली. पण जेव्हा तो बाहेर येतो, जसं तुम्ही क्वेश्चन विचारलात की त्याला काही कंपन्सेशन लागू होतं का त्या राईटसाठी तो ॲक्सेस करू शकतो का? येस. अकॉर्डिंग टू सेक्शन 273 ऑफ द भारतीय न्याय सुरक्षा संहिता ॲक्टनुसार जर एखाद्या व्यक्तीवर खोटी केस केली जाते किंवा इलिगल अरेस्ट केलं जातं तर त्याला त्या सेक्शनच्या अंडरमध्ये बिफोर द मॅजिस्ट्रेट पिटिशन फाईल करण्याची तरतूद असते. ओके. आणि पिटिशन फाईल केल्यानंतर ऑनरेबल कोर्ट हे फॅक्ट चेक करून ज्याने तक्रार केली आहे त्याला कारणे दाखवा नोटीस इश्यू होतं. आणि जर ऑन बेस ऑफ द फॅक्ट जर समजलं की ही खोटी केस आहे तर हे ज्यांनी कंप्लेंट केली आहे त्याला भरपाई द्यावी लागते. ओके. टू द अक्यूज पर्सन जो इनोसेंट असतो, ज्याच्यावर खोटी केस केलेली होती त्याच्यावर. मगाशी तुम्ही उल्लेख केला FIR नोंदवण्याची एक प्रक्रिया, सुरुवात, जस्ट बेसिक प्लीज. सी, FIRचा फुल फॉर्म म्हणजे फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. FIR हे कॉन्गनिझेबल अँड नॉन कॉन्गनिझेबल ऑफेन्सवर रिलाय करते. जर एक्झाम्पल एखादा नॉर्मली एक्स पर्सनला वायने शिवीगाळ केली तर त्यामध्ये लगेच FIR होत नाही.
त्याला नॉन कॉन्गनायझेबल ऑफेन्स बोलतात. म्हणून तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, वेन यू गो टू द पोलीस स्टेशन, तर नॉर्मली पोलीस ऑफिसर हे NC रजिस्टर करतात. मग ते तुम्हाला NCची कॉपी देतात, नॉट FIR कॉपी. तर हा बहुतेक लोकांना गैरसमज आहे की आमची NC फाईल केलेली आहे, पण जेव्हा आम्ही ते ऑफिसमध्ये येतात आणि ते बोलतात आम्ही FIR फाईल केली, पण जेव्हा आम्ही पेपर बघतो तर तो NC पेपर असतो. तर NC नॉन कॉन्गनायझेबल आणि कॉन्गनायझेबल ऑफेन्सचा डिफरन्स का ठेवला की छोट्या छोट्या गोष्टीमुळे FIR न करण्यापेक्षा एक रिपोर्ट नोंदवली जाते, त्यालाच नॉन कॉन्गनायझेबल रिपोर्ट बोलतात. आणि जर FIR नोंदवली गेली असेल तर त्याला प्रक्रिया खूप मोठी असते. जसं फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जर नोंदवली तर त्याचे पुढचे लॉंग टर्ममध्ये कंप्लायन्स करावे लागणं गरजेचं आहे, जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला करणं गरजेचं आहे. सो FIR करण्याची प्रक्रिया ही असते की हे अल्टिमेटली डिपेंड असतं ऑफेन्सवर, सिरियसनेस ऑफ ऑफेन्स. ज्या ऑफेन्समध्ये सिरियसनेस असतो, जसं आता एका पर्टिक्युलर प्लेसवर एका मुलीसोबत रेप झाला, तर रेप इज अ सिरियस क्राईम, मर्डर इज सिरियस क्राईम, रॉबरी इज अ सिरियस क्राईम. तर त्या क्राईमच्या बेसवर FIR डायरेक्टली फाईल केली जाते. जर पर्टिक्युलर प्लेसवर एका X पर्सनचा मर्डर झाला तर त्याचे रिलेटिव्हचं ड्युटी असते की ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जेव्हा ओरल ते सबमिशन देतात तर त्याच्या बेसिसवर FIR नोंदवली जाते. पण डिफिकल्टी ही होते की सिरियस क्राईमवर जेव्हा FIR नोंदवतात तर ते पोलीस ऑफिसर नॉर्मली एंटरटेन करतात. पण काही असे ॲक्ट आहेत ज्यामध्ये FIR नोंदवणं गरजेचं आहे, जसं 420 फॉर्जरी केसेसमध्ये पण FIR नोंदवली जाते, बट इट डिपेंड ऑन द सिरियसनेस ऑफ द केस. आता जर बघायला गेलं तर आपण बोलतो की माझ्या मित्राला मी 10,000 रुपये दिले, तर तो पण चिटिंग ॲक्ट म्हणून कन्सिडर करण्यात यावा आणि त्याच्या बेसिसवर पण FIR नोंदण्यात यावी. पण अल्टिमेटली जो FIRची प्रोसेस असते किंवा FIR नोंदवली जावी किंवा नाही जावी हे डिपेंड ऑन द पोलीस ऑफिसर असतं, ऑन बेस ऑफ द सेक्शनचा सिरियसनेसवर डिपेंड असतं. सो आता समजा तिथे 5 करोडचा घोटाळा, तर 5 करोड इज अ बिग अमाऊंट, ह्यूज अमाऊंट. सो डिपेंड ऑन द सिरियसनेस ऑफ द क्राईम, त्यानुसार FIR नोंदवली जाते. पण जर आपण एकंदरीत बघितलं की अपार्ट फ्रॉम द 420 काही असे पण केसेस आहे, जसं फॉर्जरी केसेसमध्ये पण FIR नोंदवण्यासाठी लोक जातात, जे पोलीस ऑफिसर जेव्हा त्यांना एंटरटेन करत नाहीत तर ते अल्टिमेटली आमच्याकडे येतात की जर इथे फॉर्जरी झाली आहे एका पर्टिक्युलर डॉक्युमेंट्समध्ये, तर पोलीस ऑफिसर आमची कंप्लेंट का नाही घेते, आमची FIR का नाही घेते. कारण जेव्हा फॉर्जरी होते तेव्हा NC पोलीस ऑफिसर रजिस्टर करतात आणि जेव्हा तुम्ही NCची कॉपी बघाल तर NCच्या खाली असं लिहिलेलं असतं की जर तुम्हाला हे पुढे प्रोसेस करायचं असेल तर तुम्ही बिफोर द मॅजिस्टर कोर्ट केस फाईल करू शकतात अंडर सेक्शन 156 सबसेक्शन 3 ऑफ द CRPC, जो आपला ओल्ड कायदा होता. त्यानुसार जर पोलीस ऑफिसर तुम्हाला FIR नोंदवण्यासाठी एंटरटेन करत नसतील ऑन बेस ऑफ द ऑफेन्स, तर त्याच्या बेसवर तुम्हाला लिबर्टी आहे की तुम्ही बिफोर द मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टकडे पिटिशन फाईल करा आणि पिटिशन फाईल केल्यानंतर जे काही तुमचे एव्हिडन्स आहेत ते ऑन रेकॉर्ड दिल्यानंतर, तुमचं स्टेटमेंट घेतल्यानंतर आणि त्या मॅटरमध्ये खरंच फॉर्जरी झालेली आहे का, तो क्राईम झालेला आहे का, जर हे ऑनरेबल कोर्टाला समजलं तर डेफिनेटली ते FIR रजिस्टर करण्यासाठी अगेन फ्रॉम द कोर्ट टू पोलीस स्टेशन ही प्रक्रिया असते. ओके, येस मॅम. मगाशी तुम्ही एक शब्द वापरला, कस्टडी. येस. पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी ह्याच्यातला फरक काय? पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी ह्यामध्ये एक नॉर्मल फरक आहे. जसं एक अरेस्ट प्रोसेस असते. एक्झाम्पल, एका प्लेसवर एक क्राईम घडला आणि तिथे त्या पर्सनला अरेस्ट करण्यात आलं. जेव्हा अरेस्ट पर्सनला करतात तर अल्टिमेटली पोलीस ऑफिसरची ड्युटी असते की बिफोर 24 आवर्स त्यांना मॅजिस्ट्रेटच्या पुढे प्रोड्यूस करण्यात यावं. जर त्याचं उल्लंघन झालं तर कुठे ना कुठे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर फेस
सम स्टेप्स जे ॲज पर द लॉज गृहीत धरले जातात. पण नॉर्मली 24 आवरच्या मध्येच अक्यूजला प्रोड्यूस केलं जातं बिफोर द मॅजिस्टर कोर्ट. आणि जे अरेस्ट केल्यानंतरचे म्हणजे पोलीस स्टेशन टू कोर्ट जेव्हा ही प्रक्रिया असते प्रोड्यूस करण्याची, त्याला ही रिमांड प्रोसेस बोललं जातं. ओके, जर एखाद्या एक्स पर्सनला अरेस्ट केलं आहे आज, तर विदिन 24 आवर्स त्याला प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑनरेबल कोर्ट त्या क्राईमचा सिरियसनेस चेक करतात. सिरियसनेस चेक केल्यानंतर जर एखाद्या क्राईममध्ये अजून इंट्रोगेशन हवं असेल रिगार्ड द ऑफेन्स, तर त्यामध्ये अजून पोलीस कस्टडी ग्रांट केली जाते. म्हणजे जे इंट्रोगेशनचं प्रोसेस आहे, एक्झाम्पल आता एका पर्टिक्युलर प्लेसवर एक गुन्हा घडला आणि कॅमेरामध्ये 4 आरोपी आहेत ज्यांनी चोरी केली आहे, पण जेव्हा FIR झाल्यानंतर फक्त 2 आरोपींना अरेस्ट केलं, पण 2 आरोपी फरार आहेत. तर नॉर्मली इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जेव्हा ते फाईल करतात बिफोर द ऑनरेबल कोर्ट की त्यांना ज्युडिशियल कस्टडी का मिळू नये, त्याच्यावर मी थोड्या वेळाने येते. तर त्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला रिझन सांगावं लागतं कोर्टापुढे की आम्हाला पोलीस कस्टडी का हवी आहे, म्हणजे फॉर द इंट्रोगेशन प्रोसेस. ओके, आणि ही जी पोलीस कस्टडी असते आरोपी अरेस्ट केल्यानंतर जेव्हा 24 आवरच्या मध्ये मॅजिस्टर कोर्टापुढे प्रोड्यूस केल्यानंतर जेव्हा पोलीस कस्टडी वाढवली जाते, तर अक्यूजला हे पोलीस स्टेशनमध्येच ठेवलं जातं. ओके, जेव्हा इंट्रोगेशनचा पार्ट होतो, जेव्हा एक्सेस पोलीस कस्टडी ग्रांट केली जाते, तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा आरोपीला कोर्टामध्ये घेऊन येतात आणि जर काही फॅक्टनुसार, जसं मी बोलले की 2 आरोपींना अरेस्ट केलं आणि 2 आरोपी फरार आहेत, तर हे 2 आरोपीचं लिंकअप ज्यांना अरेस्ट केलं कुठे ना कुठे त्यांच्यासोबत असणार, तर ते विचारण्यासाठी ही कस्टडी ग्रांट केली जाते बाय द ऑनरेबल कोर्ट ऑन बेस ऑफ द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर से. राहिली गोष्ट ज्युडिशियल कस्टडी. ज्युडिशियल कस्टडी हा एक खूप क्रुशियल पार्ट आहे, कारण ज्युडिशियल कस्टडी जेव्हा ग्रांट होते बाय द ऑनरेबल कोर्ट, त्याच वेळेस लॉयरला लिबर्टी असते टू प्लेस द बेल ॲप्लिकेशन. ज्युडिशियल कस्टडी म्हणजे जेव्हा ज्युडिशियल कस्टडी ग्रांट होते तेव्हा आरोपीला पोलीस स्टेशनला नाही पाठवलं जात. इन्स्टेड ऑफ पोलीस स्टेशन त्याला जेलला पाठवलं जातं, त्याला ज्युडिशियल कस्टडी बोलतात. आणि ज्युडिशियल कस्टडी जेव्हा ग्रांट होते तेव्हाच लॉयर बेल ॲप्लिकेशन मूव्ह ऑन करू शकतो. ड्युरिंग द पोलीस कस्टडी रिमांड प्रोसेस, लॉयर हॅज अ नो राईट टू पुट द बेल ॲप्लिकेशन बिफोर द ऑनरेबल कोर्ट. तुम्ही आता एक शब्द वापरला, बेल. बेल आणि अँटिसिपेटरी बेल याच्यामधला फरक. बेल म्हणजे अरेस्ट झाल्यानंतरची प्रोसेस आणि अँटिसिपेटरी बेल म्हणजे अरेस्ट होण्याच्या अगोदरची प्रोसेस. सो देर इज अ वन डिफरंट बिटवीन बेल अँड ABA. इट्स काइंड ऑफ द बिफोर अँड आफ्टर प्रोसेस. सो बेल, जसं मी प्रिव्हियसली एक्सप्लेन केलं की अरेस्ट झाल्यानंतर जेव्हा पोलीस कस्टडी होते, मग पोलीस कस्टडी नंतर जेव्हा अजून ग्रांट केली जाते टू इंट्रोगेट द अक्यूज, मग त्याच्यानंतर ज्युडिशियल कस्टडी होते. सो जेव्हा ज्युडिशियल कस्टडी अलाव होते त्यावेळेस बेल ॲप्लिकेशन मूव्ह ऑन केलं जातं ऑन अ बेसिस ऑफ द ग्राउंड की अक्यूजचा रोल काय होता त्या स्पेसिफिक क्राईममध्ये आणि कोणत्या बेसवर तुम्ही बेल हे प्रे करत आहात बिफोर द ऑनरेबल कोर्ट. अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशनचं जर एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की मला एका पर्टिक्युलर ऑफेन्समुळे अरेस्ट होण्याची शक्यता आहे, तेव्हा तो अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशन ही प्रोसेस करू शकतो. पण त्याच्या अगोदर अँटिसिपेटरी बेल प्रोसेस करण्याच्या अगोदर पोलीस ऑफिसरचं हे काम असतं की त्यांनी त्या ऑफेन्सच्या रिलेटेड समन इश्यू करणं. जसं रिसेंटली ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे की जिथे 7 वर्षाची पनिशमेंट असेल तिथे पोलीस ऑफिसर समन पाठवणं मॅन्डेटरी आहे, जे अंडर सेक्शन 35 सबसेक्शन 3 ऑफ द BNSS ॲक्टनुसार कंपल्सरी आहे. सो जेव्हा एक्झाम्पल मी जर एखादा क्राईम केलेला असेल पण किंवा नसेल एक्झाम्पल,
तर मला जर पोलीस ऑफिसर समन देत आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी एक्सप्लेनेशन करणं गरजेचं आहे फ्रॉम द आयो, म्हणजे सेक्शन काय आहे, आरोपी तुमचं नाव आहे का त्यामध्ये समनमध्ये, आणि सेक्शन सोबत पोलीस स्टेशन कोणतं आहे, जे कंप्लेंट करतं त्याचं नाव आहे का. मग जर त्या रिलेटेड मला वाटत असेल की माझी अरेस्ट होणार आहे, कारण जो क्राईम कमिट करतो त्याला थोडी तरी आयडिया असते की माझं त्या क्राईममध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे का नाही, तर त्या बेसिसवर, त्या समनच्या बेसिसवर अँटिसिपेटरी बेल प्रोसेस केली जाते, म्हणजे अल्टिमेटली अटकपूर्व जामीन. आणि अटकपूर्व जामीन ग्रांट होण्याची जे मेरिट्स असतात ते ऑन बेस ऑफ द सिरियसनेस ऑफ क्राईमवर असतो. ओके. तुम्ही मगाशी जेलमध्ये जे गुन्हेगार जातात त्यांच्याबरोबरही तुम्ही जाऊन त्यांच्याशी थेट बोलता, संवाद साधता. मॅम, जेलमध्ये जाणारे जे गुन्हेगार आणि बंदी आहे यांना जेलमध्ये गेल्यानंतर काम का करायला सांगतात? येस, जेलमध्ये देर इज अ 2 कॅटेगरी ऑफ द प्रिझनर. एक अंडर ट्रायल प्रिझनर असतात आणि कन्व्हिक्टेड प्रिझनर असतात. अंडर ट्रायल प्रिझनरला असं जबरदस्ती काम अलाव करत नाहीत. त्यांची जर इच्छा असेल तर त्यांना काम करायला सांगितलं जातं. पण जे कन्व्हिक्टेड प्रिझनर असतात त्यांना कंपल्सरी काम करणं गरजेचं आहे. कन्व्हिक्टेड म्हणजे ज्यांना शिक्षा झालेली आहे त्यांना कन्व्हिक्टेड प्रिझनर असं म्हणलं जातं. आणि मोस्ट प्रॉबेबली जेलमध्ये जे आरोपी असतात त्यांच्या प्रोफेशननुसार काम अलॉट केलं जातं. म्हणजे एखादा ॲडव्होकेटेड प्रिझनर अरेस्ट झाला आहे आणि तो कन्व्हिक्टेड प्रिझनर म्हणून तिथे कन्सिडर जेव्हा होतो, तेव्हा जर तो ॲडव्होकेटेड आहे तर जेलमध्ये जी लायब्ररी असेल किंवा रजिस्टर असेल, डिपार्टमेंट वर्क असेल, तर ते त्याला अलाव केलं जातं. एक्झाम्पल, कोणी डॉक्टर असेल तर मेडिकल डिपार्टमेंटमध्ये जे जेलमध्ये असतात डिपार्टमेंट, तिथे अलाव केले जातात. जर कोणी टेलर असेल तर कपडे शिवण्यासाठी त्यांना ॲज पर द स्किल अँड द प्रोफेशन अलाव केलं जातं. पण ऑल टाईम फक्त प्रोफेशननुसार कामं अलाव नाही केले जात, कारण ज्या कामाची तिथे गरज आहे ते सगळ्यांना तिथे फ्लेक्सिबिलिटी ठेवावी लागते. बिंग प्रिझनर, की असं तुम्ही बोलू नाही शकत की मी डॉक्टर आहे तर मी फक्त मेडिसिन किंवा ट्रीटमेंट शिवाय मी दुसरं काम नाही करणार. तर ऑल प्रिझनरला जसे जसे प्रोफेशन ॲज वेल ॲज जे काम करण्याचं आवश्यक आहे ते काम करणं तिथे बंधनकारक असतं. आणि स्पेशली ह्यामध्ये जेव्हा ते प्रिझनर काम करतात तर त्यांना एक प्रिझनर वेजेस दिले जातात जे राज्य सरकार ठरवतं. तर तुम्ही एखादं पर्टिक्युलर जर काम करतायत तर त्याचे तुम्हाला वेजेस पे केले जातात. अशी प्रोसेस असते. मग हे फक्त पुरुषांसाठी आहे की स्त्रिया बंदी यांच्यासाठी हे असं सेम आहे? सेम असतं की जर तुम्ही भायखळा जेलमध्ये गेला जिथे फिमेल जेल आहे तर फिमेलसाठी पण सेम, जसं साड्यावर एम्ब्रॉयडरी करणं किंवा एक काही जेवणाचं काम करणं, कुकिंग, क्लिनिंग, गार्डन साफ करणं, तर ह्या गोष्टी सगळ्या तिथे करायला बंधनकारक आहे. ओके. मी आता जरा मॅट्रिमोनियल इश्यूजकडे वळते. तुम्ही माझा जर आधीचा पॉडकास्ट बघितला असेल तर मी माझ्या मॅडमला तो प्रश्न विचारला होता. मी घरगुती हिंसाचारावर तो पॉडकास्ट केला होता. माझ्याकडे खरंच एक पेशंट आली होती. ती आली होती दात चेक करायला आणि तिचा वेगळाच इश्यू होता. पण मग मी ते सगळं सांगत बसते, ते व्ह्युअर्सला माहिती आहे माझ्या, पण ती गरीब आहे. म्हणजे तिला अशा परिस्थितीत आणून ठेवले की ती एज्युकेटेड असून तिच्याकडे काही स्वतःची अशी सोय नाही आहे. राईट. मग अशा महिलेला कायदेशीरदृष्ट्या, म्हणजे वकील तिला जर नेमायचा असेल तर आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत? येस, आपल्याकडे 3 ऑथॉरिटीज आहेत, जसं नालसा, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी, स्टेट लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी, अँड थर्ड इज डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी. सो या ज्या 3 ऑथॉरिटीज असतात, जसं एक्झाम्पल नालसाने एक हेल्पलाईन नंबर दिली आहे 15100. तर जर तुम्हाला एक लीगल एड हवी असेल बिकॉज ऑफ युअर फायनान्शियल वीक बॅकग्राऊंड आणि तुम्ही लॉयर अपॉइंट नाही करू शकत, तर तुम्ही लीगल एड ॲक्सेस करू शकता थ्रू दिस नंबर. जर तुम्ही एक्झाम्पल, जर तुमचं
एखादा रिलेटिव्ह जेलमध्ये आहे आणि तो खूप एक लोअर ग्राउंडमध्ये आहे, ज्याला फायनान्शियल काहीच सपोर्ट नाही आहे, तर ते सुद्धा एक डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी असते, जे त्यांचे लिगल एड क्लिनिक्स असतात कोर्टामध्ये. तिथे जाऊन एक कंप्लायन्स असतो टू फिल अप द फॉर्म, आणि त्याच्यामध्ये पण काही एलिजिबिलिटीज असतात. जसं लीगल एड ही फॉर फिमेल चाइल्ड किंवा SC/ST मेंबर्स, इंडस्ट्रियल वर्कर्स, किंवा ज्यांचं ॲन्युअल इन्कम हे लेस दॅन 1 लाख असेल, त्यांच्यासाठी ते लीगल एड ही इझिली एक्सेसिबल असते. तर असं नाही की लीगल एड म्हणजे ही सगळ्यांसाठीच एक्सेसिबल आहेत, कारण त्याच्यामध्ये पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. जर तुम्ही त्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये कन्सिडर तुम्हाला केलं जातं, तर त्या बेसवर तुम्ही नक्कीच लीगल एड घेऊ शकतात. कारण ड्यू टू द मनी प्रॉब्लेम असं आपल्या देशामध्ये कायदा आहे, म्हणूनच ह्या ऑथॉरिटी सेटअप केल्या आहेत की कोणाला जर गरज असेल तर डेफिनेटली थ्रू द डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी, म्हणजे जे सेटअप असतात प्रत्येक कोर्टामध्ये, एक स्पेसिफिक कोर्टमध्ये, नॉट ऑल कोर्ट, जर त्यांना समजा डायव्होर्स प्रोसेस करायचं असेल विदाऊट कॉस्ट आणि जे फ्री लॉयर त्यांना अपॉइंट करायचं असेल, तर ते डेफिनेटली लीगल एडच्या द्वारे लॉयर त्यांना दिले जातात, पॅनल लॉयर दिले जातात. तर त्या प्रोसेसमध्ये फ्री कॉस्ट ऑफ लॉयर असाइन केले जातात, फ्री काउन्सिलिंग दिली जाते, आणि जर काही कोर्ट फीज वगैरे भरायची असेल तर कोर्ट फी पण देण्यासाठी एक्झम्पशन दिलं जातं. हे खूप महत्वाचं सांगितलं तर तुम्ही, कारण कधी कधी आपल्याला असे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला ह्याच्याबद्दल काही अवेअरनेसच नाही आहे ना. थँक्यू फॉर दी आन्सर. मॅम, एक लग्नापूर्वीचा करार म्हणून आहे, तो आपल्या भारतात अलाउड नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, तो अलाउ केला पाहिजे का? प्रीनॅप्चल ॲग्रीमेंट, तेच प्लीज. येस, प्रीनॅप्चल ॲग्रीमेंट हा बहुतेक कंट्रीजमध्ये अलाउ आहे एक्सेप्ट इंडिया. प्रीनॅप्चल ॲग्रीमेंट जर आपण USA, चायना आणि भरपूर अशा कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये लग्नाच्या अगोदरच, एक्झाम्पल, जर आता एका पर्टिक्युलर कपलने डिसाईड केलं की आमचं पुढच्या वर्षी लग्न आहे, तर लग्नाच्या अगोदर त्यांच्या असेट्स किंवा जर काही अलॉंग विथ द असेट्स पुढे जाऊन लग्नानंतर फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशनचा रेशो कसा असेल त्या पार्टनरमध्ये डिसाईड केलं जातं. ओके, फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशनचा रेशो अलॉंग विथ जर काही प्रॉपर्टी इन्व्हेस्ट केलेली असेल, एक्झाम्पल, जर लग्नाच्या अगोदर हस्बंडच्या नावावर ही प्रॉपर्टी असेल आणि जर इन केस दोघांना असं वाटलं की लग्नानंतर एका स्टेजला आमचं रिलेशनशिप कुठे ना कुठे एंड होऊ शकतं, तर त्या प्रॉपर्टीच्या रिलेटेडचे राईट्स हे ऑलरेडी डिसाईड केले जातात. ओके, जसं हस्बंड हा त्या ॲग्रीमेंटमध्ये क्लॉज ॲड करतो की जर ही माझी XYZ प्रॉपर्टी आहे, तर लग्नानंतर यू आर नॉट एलिजिबल टू टेक 50%. जर माझ्याकडे एवढं इन्कम आहे तर ह्याच्यामध्ये तुझा राईट नाही आहे एक्सेस करण्याचा. ओके, तर हे जे टर्म्स कंडिशन असतात ते लग्नाच्या अगोदरच बनवलेले जातात बिटवीन द कपल, आणि त्यामध्ये एक मेन क्लॉज असतो. जसं आपण आउटसाईड कंट्रीज बघितलं तर जर एखाद्या पार्टनरला त्या रिलेशनशिपमध्ये राहायचं नसेल तर दुसरा पार्टनर कुठे ना कुठे ते रिलेशनशिप टिकवण्यासाठी फोर्स करू शकत नाही. आणि हा खूप इम्पॉर्टंट क्लॉज आहे, कारण जर आपण भारतामध्ये बघितलं तर कॉन्टेस्टेड डायव्होर्स फाईल करण्याचं हेच रिझन आहे की जर एखादा एक पर्सन रेडी असेल फॉर द डायव्होर्स आणि दुसरा पर्सन रेडी नाहीये, तर कुठे ना कुठे ते दुसऱ्या पर्सन आणि त्याची पण पूर्ण लाईफ ही कुठे ना कुठे स्पॉईल झालेली असते ड्यू टू द कोर्ट प्रोसेस, लॉंग प्रोसेस, आणि जर समोरचा व्यक्ती म्युच्युअली डिवोर्स प्रोसेस करण्यासाठी रेडी नसेल. पण जसं प्रीनॅप्चल ॲग्रीमेंट बोललात तुम्ही की लग्नाच्या अगोदरचा करार, त्यामध्ये कन्क्लुझिव्हली प्रॉपर्टी डिटेल, पुढे जाऊन दोघांचं कॉन्ट्रीब्युशन कसं असेल, जर हस्बंडची प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीवर वाईफचा राईट असेल का नसेल, किंवा दोघं लग्नाच्या अगोदर जॉईंट प्रॉपर्टी घेत आहेत तर जॉईंट प्रॉपर्टी जेव्हा काही रिलेशनशिप पुढे जाऊन नाही एक वर्क झालं त्यामध्ये, तर त्या जॉईंट प्रॉपर्टीमध्ये दोघांची संमती सेलिंगसाठी असणं गरजेचं आहे. तर हे अगोदरच ठरवलं जातं, म्हणजे आफ्टर मॅरेज
काही गोष्टीमुळे म्हणजे जसं आपल्या इथे त्याच गोष्टीमुळे कॉम्प्लिकेशन क्रिएट होतात. स्पेशली कस्टडी, सेकंड जॉईंट प्रॉपर्टी असेल तर मग जर एखाद्या म्हणजे हस्बंडला मूव्ह ऑन व्हायचं असेल रिलेशनशिपमधून, जे आम्ही पर्सनली बघतो, तर वाईफ रेडी होत नाही टू गिव्ह द सिग्नेचर ती विकण्यासाठी. कारण जॉईंट प्रॉपर्टी असेल तर दोघांची साईन इज मॅन्डेटरी. तर किंवा काही एक्सपेन्सेस असतील तर जास्त डिस्प्यूट मॅरिटलमध्ये हे फायनान्शियल गोष्टीमुळे खूप होत आहेत हल्ली. की जर हस्बंड पूर्ण खर्च करत असेल आणि वाईफ वर्किंग असेल तर कुठे ना कुठे हस्बंड आणि त्यांच्या फॅमिलीलाही एक्सपेक्टेशन असं की वाईफने थोडं कॉन्ट्रीब्यूट करावं. ओके, तर ह्या गोष्टी ज्या असतात, ज्या प्रीनेप्शल ॲग्रीमेंटमध्ये अगोदरच डिसाईड केलेले असतात आणि ते कुठे ना कुठे कपलला बेनिफिट होतं. पण आपल्या देशामध्ये हा कायदा नाही आहे. आणि हा कायदा असणं मला पर्सनली वाटतं गरजेचं आहे. कारण भरपूर गोष्टी हे क्लेरिफाय झालेले असतात बिफोर द मॅरेज. पण जर आपण जसं हिंदू मॅरेज ॲक्टनुसार किंवा अपार्ट फ्रॉम द ॲक्ट्स आणि लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू, जर आपलं जेव्हा आपण हिंदू पद्धतीने लग्न करतो, एक त्याला सप्तिक ह्याच्यामध्ये वैदिक पद्धतीने, तेव्हा एक आपली सायकोलॉजी असते की लग्न झाल्यानंतर जे माझं असेल ते तुझं असेल आणि जे तुझं असेल ते माझं असेल. याच्यावर बोलणं नाही जात, ते मानलंच जातं. येस, आणि ह्याच्यावर जर लग्नाच्या अगोदर एखाद्या फिमेलने क्वेश्चन केला की व्हॉट अबाउट युअर सॅलरी, व्हॉट अबाउट युअर प्रॉपर्टी, तर कुठे ना कुठे ते हस्बंड आणि त्यांच्या फॅमिलीला एक वेगळं इंटेन्शन दिसतं की मुलगी पैशासाठी लग्न करतीये. पण कुठे ना कुठे तिथे मुलीची स्टेबिलिटीसाठी मुलगी ते क्वेश्चन विचारते, तिची सिक्युरिटी पण बघते. सो जसं कम्पेअर केलं भारताला आणि दुसऱ्या देशाला, तर दुसऱ्या देशामध्ये येस प्रीनप्शल ॲग्रीमेंट हे व्हॅलिड आहेत, पण भारतामध्ये अजूनपर्यंत तरी ह्या कायद्याला अलाव केलेलं नाही आहे. मला याच्यामध्ये आणखी एक ॲड करायचं आहे. प्रॉपर्टी ही आईवडिलांच्या नावावर आहे आणि तो मुलगा लग्न करतोय. मग अशाही केसेसमध्ये हा करार आपण करू शकतो का? प्रॉपर्टी आईवडिलांच्या नावावर आहे, मुलगा लग्न करतोय, पण ती इनहेरिटेडली त्या मुलाला ती मिळणारच आहे. मग अशा स्थितीत आपण काय करतो? नाही, अशा स्थितीमध्ये मी जसं बोलले की प्रीनेप्शल ॲग्रीमेंट हे आपल्या देशामध्ये अलावच नाहीये. जर एखादा माझ्याकडे पण खूप कॉल्स येतात की आम्हाला लग्नाच्या अगोदरच कॉन्ट्रॅक्ट बनवायचा आहे, आम्हाला ॲग्रीमेंट बनवायचं. जशी हल्लीची जनरेशन, दे आर सो प्रॅक्टिकल अबाउट द रिलेशनशिप, अबाउट द फ्युचर प्लॅनिंग. सो मोस्ट प्रॉब्ली जेव्हा आम्हाला विचारलं जातं की प्रीनेप्शल ॲग्रीमेंट व्हॅलिड आहे का, तुम्ही बनवून देता का, भले व्हॅलिड नसेल पण आमच्या दोघांसाठी आम्ही ते ठेवू जेणेकरून आम्हाला ते यूज होईल फ्युचरमध्ये. तर प्रीनेप्शल ॲग्रीमेंट जर इथे व्हॅलिडच नाहीये तर तिथे क्वेश्चन येत नाही की प्रॉपर्टी कोणाची आहे. जरी त्याची इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी असेल किंवा आई वडिलांची प्रॉपर्टी असेल, पण हा जो प्रीनेप्शल ॲग्रीमेंटचा कॉन्सेप्टच ॲज पर द लॉ एक व्हॅलिड मानला नाही जात. ओके, तुम्ही मगाशी डायव्होर्सबद्दल जो शब्द वापरला, म्युच्युअली कन्सेंटेड डायव्होर्स, म्युच्युअली आणि कन्सेंटेड काय, तुम्हाला आता त्यातल्या कायद्याचे शब्द मला आठवत नाही, पण ह्याच्यामध्ये फरक काय? मग म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्स म्हणजे जी प्रोसेस केली जाते ही दोघांच्या संमतीने, आणि कंटेस्टेड डायव्होर्स म्हणजे हे एकाच्या संमतीने. ओके, हा या दोघांमध्ये फरक आहे. ओके, म्युच्युअल डायव्होर्समध्ये दोघेही पार्टनर जॉईंट पिटिशन फाईल करण्यासाठी रेडी होणं गरजेचं आहे. अंडर सेक्शन 13B ऑफ हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 नुसार ते जॉईंट पिटिशन फाईल केलं जातं. पण पिटिशन फाईल करण्याच्या अगोदर म्युच्युअल कन्सेंटमध्ये हा बेनिफिट आहे की अबाउट द चाइल्ड कस्टडी, मुलाचा व्हिजिटेशन राईट फादरला कसा व कधी मिळेल, किंवा जर जॉईंट प्रॉपर्टी असेल तर ती सेल करून मग जर लेडीची एक्सपेक्टेशन असेल की तिच्या लाईफसाठी काही अमाऊंट ती एक्सपेक्टेड करत असेल, जे नॉर्मल वर्डमध्ये आपण ॲल्युमिनी त्याला नाव दिलंय, तर तिची एक्सपेक्टेशन असेल फुलफिल करण्यासाठी बेसिक नेसेसिटी, आणि हस्बंड रेडी असेल. एक्झाम्पल, जर दोघांमध्ये ठरलं आहे की म्युच्युअल डायव्होर्स प्रोसेस ही करायची आहे, पण म्युच्युअल डायव्होर्स पिटिशन फाईल करण्याच्या अगोदर दोन्ही पार्टनरमध्ये अबाउट द चाइल्ड कस्टडी तिचे काय एक्सपेक्टेशन आहे. एक्झाम्पल, तिचे जर एक्सपेक्टेशन 1 करोड आहे ऑन बेस ऑफ द हस्बंड इन्कम, तर
हजबंड 1 करोड देण्यासाठी रेडी नाही आहे, पण हजबंड इज विलिंग टू गिव्ह 20 lakhs रुपीज. आणि 20 lakhs न घेता जर वाईफ बोलत असेल की नाही 20 लाख खूप कमी आहे, मी 35 lakhsमध्ये आय एम ओके टू सर्वाईव्ह माय सेल्फ. तर 35 lakhमध्ये जेव्हा हजबंड रेडी होतो त्या प्रपोजलवर तर ते कन्सर्न टर्मची जी डिसाईड करण्याची प्रक्रिया असते ही इन टर्म ऑफ ॲल्युमिनी, ज्याला पर्मनंट मेंटेनन्स तिथे कन्सिडर करण्यात येतं. आणि चाइल्ड कस्टडीचा टर्म कन्सिडर करणं गरजेचं आहे बिफोर द फायलिंग द पिटिशन, जर जॉईंट प्रॉपर्टी असेल बट ऑब्वियस. तर जे टर्म्स असतात ते जॉईंट पिटिशन फाईल करण्याच्या अगोदर असतात. पण कॉन्टेस्टेडमध्ये पिक्चर वेगळं आहे. कॉन्टेस्टेडमध्ये एकाची संमती असते, पण जी एक्झाम्पल हजबंडची संमती आहे ड्यू टू हिज पर्सनल रिझन, त्याला तिच्यासोबत राहायचं नाही आहे किंवा मे बी त्याला काही गोष्टी इनकम्पॅटिबिलिटी असते पार्टनरमध्ये. पण अपोजिट पार्टी समजा अपोजिट एक्झाम्पल वाईफ घर सोडून गेलेली असेल तर कॉन्टेस्टेड डिवोर्स पिटिशन फाईल करण्यासाठी खूप सारे रिझन आहेत, जसं ॲडल्टरी, क्रुएलिटी, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, सो डिझेशन आहे, जसं वाईफ 5 वर्ष झालं हजबंडसोबत राहत नाही आहे आणि बोलतही नाही आहे मला रिकन्साईल करायचं आहे किंवा मला म्युच्युअल डायव्होर्ससाठी मी रेडी आहे, जे आपण ॲमिकेबली मॅरेज डिझॉल्व करूया. बट इन्स्टेड ऑफ दॅट जर ती काही न बोलता लिगल नोटीस पाठवून, ही असे भरपूर केसेस आहे की आम्ही जेव्हा लिगल नोटीस पाठवतो पण काही असे पार्टीज आहेत की ते रिप्लाय करत नाही. तर त्या सिच्युएशनमध्ये हजबंड 5 वर्ष किंवा 10 वर्ष तिच्या आन्सरचं वाट नाही बघू शकत. अगदी बरोबर. तर त्यामुळे अंडर सेक्शन 13(1)(i)(a) ऑफ हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 नुसार, म्हणजे ऑन बेस ऑफ द क्रुएलिटी, जे मेंटल हॅरेसमेंट झालं असेल किंवा तिचं कोहॅबिटेशन नसेल, देर इज अ नो फिजिकल रिलेशनशिप फ्रॉम द पास्ट सेव्हरल इयर्स, तर त्या बेसिसवर कॉन्टेस्टेड डिवोर्स पिटिशन फाईल केला जातो. येस, एक्झॅक्टली. मॅम, स्त्रियांच्या बाबतीत घटस्फोट या संबंधीचे कायदे खूप मी त्याला काय म्हणू, जास्त भर आहे त्याचा. म्हणजे जर आपण तुलना केली तर स्त्रियांचे कायदे हे फार चांगल्या पद्धतीने आपल्या कायदेमंडळामध्ये कायदेशीरदृष्ट्या त्यांना खूप चांगला आधार आहे. मला असं विचारायचं आहे की एखादी स्त्री सुशिक्षित आहे, म्हणजे माझ्याबरोबर ही गोष्ट घडली की सुशिक्षित आहे, तिच्या घरावर म्हणजे तिच्यावर मुलगा होत नाही म्हणून घटस्फोटची एक केस आहे. अशा परिस्थितीमध्ये कोर्ट तिला काय सल्ला देतं तुमच्या अनुभवावर? म्हणजे तुम्ही जे काही केसेस केलेले आहेत, तुला 2 मुली झाल्यात, 3रा मुलगा होत नाहीये, म्हणून आता मला घटस्फोट पाहिजे, याच्यासाठी तिला कायदेशीर काय आधार असू शकतो? मुलगी झाली आणि मुलगा झाला नाहीये हा डायव्होर्सचा ग्राउंडच होत नाही ॲज पर द लिगल वे ऑफ पॉईंट. कारण कुठे ना कुठे आपल्या समाजामध्ये जर जेंडर इक्वॅलिटी बघितली जाते तर जेंडर इक्वॅलिटीच्या नुसार जर आपण एका साईडला बोलतो की जेंडर इक्वॅलिटी आपल्या समाजामध्ये असणं गरजेची आहे आणि दुसऱ्या साईडला जर हजबंड फक्त 2 मुली झाल्या आणि मुलगा झाला नाही म्हणून जर डायव्होर्स पिटिशन फाईल करत असेल तर तो ग्राउंड कन्सिडर नाही केला जात. एक्सेप्ट त्या ग्राउंडशिवाय जर क्रुएलिटी असेल किंवा एक्झाम्पल असे भरपूर मेल क्लायंट आहे जे कुठे ना कुठे छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांच्या मॅरिटल लाईफमध्ये सफर होतात. जसं त्यांचं नातं बरोबर असतं दोघांमध्ये, पण कुठे ना कुठे जे वाईफ असते त्यांची फॅमिली असते त्यांचा इंटरफेरन्स खूप असतो. आणि देर इज अ वन कॉमन रिझन की जेवढेही क्लायंट अप्रोच करतात त्यांचं एकच रिझन असतं की मुलीची आई, कुठे ना कुठे मुलीच्या आईचा इंटरफेरन्स जास्त आहे, त्यामुळे नाते हे खूप ब्रेक होत चालले आहेत. कारण ते त्यांच्या परसेप्शनने विचार करतात की मुलीच्या आईमुळे इंटरफेरन्स होतो. पण जर दुसरी बाजू बघितली तर मुलगी म्हणून ती कुठे ना कुठे बिफोर मॅरेज आईसोबत अटॅच असते, तर तिला छोट्या छोट्या गोष्टी सांगणं ते तिची हॅबिट असते. पण लग्नानंतर हे मुलींचं पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी पण आपला संसार जो असेल तो एक 4 भिंतीमध्ये काही गोष्टी कम्युनिकेट केल्या विथ हजबंड, तर तिथे ब्रेक रिलेशन होण्याचे चान्सेस कमी असतात. आणि राहिली गोष्ट जसं तुम्ही क्वेश्चन विचारला की 2 मुली झाल्या आणि 1 मुलगा झाला, तर तो बट ऑब्वियस तो ग्राउंड नाही मानला जात. पण अपार्ट फ्रॉम दॅट जर अदर ग्राउंड असेल, जसं क्रुएलिटी मीन्स
हाऊसहोल्ड काम नाही करणं किंवा सतत डाऊट करणं, एक बोलतात ना की डाऊट माइंडमध्ये क्रिएट करून कुठे ना कुठे रिस्ट्रिक्शन करणं टू हजबंड किंवा त्याच्या फॅमिलीला रिस्पेक्ट न देणं, डिसरिस्पेक्ट करणं, त्यांच्या हजबंडच्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व नाही होणं. एक रिस्पेक्टचा पार्ट पण खूप कुठे ना कुठे हा इम्पॉर्टंट आहे टू मेंटेन द रिलेशनशिप. कारण प्रत्येक हजबंडला वाटतं की आपण एका पर्टिक्युलर मुलीसोबत लग्न केले तर तिने पण आपल्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे, की नाही फक्त हजबंड पण माझी फॅमिली पण माझ्यासोबत आहे. तर जसं ती हजबंडला रिस्पेक्ट देते तर त्याच्या फॅमिलीला पण एक रिस्पेक्टफुली ट्रीटमेंट देणं ही प्रत्येक हजबंडची अपेक्षा असते. तर तो ग्राउंड नाही मानला जात. जसं 2 मुली झाल्या आणि मुलगा झाला, पण अपार्ट फ्रॉम दॅट जे मी रिझन सांगितले ह्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यामध्ये स्पेशल रिझन असतं की काही कपल्समध्ये काही वर्षापासून म्हणजे जर लग्न झालं आणि इफ शी इज डिनाईंग टू डू द फिजिकल रिलेशनशिप, तो पण एक मेन रोल मानला जातो. देर इज अ नो कोहॅबिटेशन फ्रॉम द पास्ट 3 to 4 years. तर ते पण कुठे ना कुठे एक क्रुएलिटीचा पार्ट कन्सिडर केला जातो. मी हा आता जो पुढचा प्रश्न विचारणार आहे हा माझा नाही आहे. मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगितलं की मी 2 दिवसानंतर असाचा पॉडकास्ट करणार आहे. सो मला विचारायला लावलं आहे. ओके. एक माझी मैत्रीण आहे, पहिला घटस्फोट झाला आहे ओके. आणि दुसऱ्यांदा लग्नासाठी प्रयत्न करते. दुसऱ्यांदाही घरून फोर्सच होतो आहे लग्नासाठी. पण तिचं असं म्हणणं आहे, दुसऱ्यांदा जर मी उडी मारते तर मला सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्यायची आहे. बरोबर. ॲटलिस्ट त्या मुलाशी मला बोलायचं आहे, त्याला जाणून घ्यायचं आहे. पण यासाठीही नकार येतो आहे. ओके. हां, तर गावातली मोस्टली ग्रामीण भागातली हीच सिच्युएशन आहे मॅम. ग्रामीण भागातल्या मुली अगर असेल त्या समजून घेत असतील कदाचित. तुम्हाला मला असं विचारायचं आहे की कायद्यानुसार याला काही आहे का आधार? म्हणजे बोलणं कायद्याने काही बरोबर आहे का? त्या मुलींना दिलासा मिळेल असं काहीतरी प्लीज. ओके. अशा भरपूर फिमेल्स आहेत ज्या आमच्याकडे अप्रोच होतात आणि त्यांना काही पास्ट ट्रॉमाज असतात जे फर्स्ट मॅरेजमध्ये ते फेस करतात. तर त्या पास्ट ट्रॉमाजमुळेच कुठे ना कुठे त्यांचे रिलेशनशिप जे असतं ते ब्रेक होतं. सो डायव्होर्स प्रोसेस झाल्यानंतर जर तुम्ही जसा क्वेश्चन विचारला की जर तिला पुढे मूव्ह ऑन व्हायचं असेल आणि सेकंड लग्न करायचं असेल तर डेफिनेटली शी हॅज अ राईट टू टॉक विथ दॅट पर्सन. कारण जेव्हा आपण एका पर्टिक्युलर पास्ट ट्रॉमाला फेस करतो तर डेफिनेटली आपण तो ट्रस्ट गेन करण्यासाठी आपल्याला खूप डिफिकल्ट जातं. आणि बिंग फिमेल आर सो इमोशनल. फिमेल्स आर सो इमोशनल. सो जर पहिल्या नात्यामध्ये जर काही गोष्टी झाल्या असतील आणि त्या ट्रॉमा आपल्या माइंडमध्ये असेल आणि त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला आपण फेस केलं असेल तर त्या इन्सिडेंटच्या बेसवर कोणतीही मुलगी सेकंड लग्नाचा जेव्हा विचार करते तेव्हा अननोन पर्सनवर ट्रस्ट करणं हा खूप डिफिकल्ट थिंग असते तिच्यासाठी. पण जर राईटचा तुम्ही क्वेश्चन विचारलात की राईट असतो का नाही तर डेफिनेटली शी हॅज अ राईट टू टॉक विथ दॅट पर्सन. हां, माझं सजेशन असेल की जेव्हा तुम्ही भेटताय तर तुम्ही पब्लिक प्लेसवर भेटा, रेस्टॉरंटमध्ये भेटा, जेणेकरून काही गोष्टी क्लेरिफाय होतील लग्नाच्या अगोदर आणि तुम्हालाही क्लिअरिटी राहील. पण जर प्रॅक्टिकली असं विचार करायला गेलं तर ऑन बेस ऑफ द फर्स्ट आणि सेकंड मीटिंगमध्ये आपण लाईफ पार्टनर चूज नाही करू शकत. इट्स नॉट पॉसिबल. कारण आमच्याकडे असेही केसेस आले आहेत की जेव्हा पॅरेंट्स आम्हाला बोलतात, जेव्हा एखादी फिमेल क्लायंट येते आणि जेव्हा पॅरेंट्स बोलतात की आम्ही लग्नाच्या अगोदर खूप व्हेरीफाय केलं आणि त्याच्याकडे गाडी होती, बंगला होता आणि ही इज व्हेरी हार्ड वर्किंग पर्सन आणि तो खूप म्हणजे एक त्याची लेवल खूप हाय होती आणि ऑन अ बेसिस ऑफ द फायनान्शियल आणि त्याच्या नेचरनुसार आम्ही त्या रिलेशनशिपसाठी हो बोललो. पण आफ्टर मॅरेज असं कळतं की जी रियालिटी जी दाखवली तसं काही ती सगळी खोटी होती. आणि असे भरपूर केसेस झालेत रिसेंटली. कारण काय होतं ना, हल्ली सोशल मीडिया इज प्लेईंग मेन रोल. कारण जेव्हा आपण एखाद्या स्ट्रेंजरसोबत कन्व्हर्सेशन स्टार्ट करतो
आणि त्याची जी प्रोफाईल असते सोशल मीडियावर की तो आउट ऑफ कंट्रीला त्याने ट्रॅव्हल केलं आहे किंवा त्याची मर्सिडीज गाडी आहे. पण हे मुलींना माहीत नसतं की ती मर्सिडीज गाडी रेंटवर आहे का त्याची ओन आहे. किंवा त्याचे काही असे फोटोज असतात, त्यांनी काही मुली इम्प्रेस होतात थ्रू द सोशल मीडिया. आणि जर अरेंज मॅरेजची जर गोष्ट गेली, जेव्हा पॅरेंट्स त्या मुलाची जी बॅकग्राऊंड बघतं, जे फायनान्शियल वेने, प्रत्येक पॅरेंटला वाटतं की आपली मुलगी जर फायनान्शियल तो कॅपेबल असेल आणि मुलीला वाटतं की माझी सिक्युरिटी असेल, स्टेबिलिटी असेल, तर डेफिनेटली ती त्या बेसिसवर ॲग्री होते. पण जसं मी बोलले की खूप सारे केसेस आहे की लग्नानंतर समजतं की त्याने तो जिथे कामाला होता तो त्याचा जॉब गेला, ती त्याची गाडी होती ती विकली गेली. सो तिथेही कुठे ना कुठे मॅनिप्युलेशन केलं जातं. तर जर हा क्वेश्चन तुम्ही बोलात की बोलणं गरजेचं आहे गरजेचं, आणि त्याला तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. जर तुम्हाला खरंच तुम्हाला मूव्ह ऑन व्हायचं असेल आणि पास्ट ट्रॉमामधून जर काही गोष्टी शिकून नवीन नात्यामध्ये काही इम्प्लिमेंट करायचे असतील, तर डेफिनेटली तुम्ही सेकंड मॅरेजसाठी एक पॉझिटिव्ह वेने विचार करून त्या पर्सनशी तुम्ही बोलू शकतात. एखादी व्यक्ती घटस्फोट या प्रक्रियेमध्ये आहे आणि गेली 5 वर्ष झाली, त्याला घटस्फोट हवा आहे पण तिला घटस्फोट नको आहे आणि तो आता कंटाळला आहे, तर तो दुसरं लग्न करू शकतो का? अनफॉर्च्युनेटली नो. कारण हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 नुसार जर दोघांची संमती असेल तर इधर ते म्युच्युअल डायव्होर्स फाईल करू शकतात, आणि एकाची संमती असेल जसं मी एक्सप्लेन केलं तर ते कॉन्टेस्टेड डिवोर्स फाईल करू शकतात. पण असे काही एक्झाम्पल मी बघितले, जसं तुम्ही बोलात की काही वाईफ असतात किंवा हजबंड असतात, ते व्हॉलंटरली कॉपरेट करत नाही फॉर द म्युच्युअल डायव्होर्स प्रोसेस, कारण त्यांचं ते पर्सनल रिझन असतं त्या रिलेशनशिपमध्ये. तर जसं तुम्ही बोलात की एखादी वाईफ वेगळी राहत असेल फ्रॉम लास्ट 5 to 6 to 7 years, तर त्या केसमध्ये जोपर्यंत ती रेडी होत नाही तोपर्यंत हजबंड काहीच करू शकत नाही. दॅट्स वाय आय सेड अनफॉर्च्युनेटली. अपार्ट फ्रॉम दॅट, हजबंडला हा एक राईट आहे की तिच्या आन्सरचं वाट बघण्यापेक्षा ही कॅन फाईल कॉन्टेस्टेड डिवोर्स अंडर सेक्शन 13(1) ऑफ हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 नुसार ऑन बेस ऑफ क्रुएलिटी. कारण जेव्हा आमच्याकडे भरपूर सारे असे क्लायंट येतात ज्यांनी होप सोडलेली असते की वाईफ 6 वर्ष झालं वेगळी राहतीये, ती इधर बोलतही नाही की मला सोबत राहायचं आहे, किंवा ती हेही बोलत नाही की मी म्युच्युअल डायव्होर्ससाठी रेडी आहे, तू टर्म्स वगैरे सांग आणि आपण हे लवकरात लवकर वाइंड अप करूया. आणि जेव्हा ह्या सिच्युएशनमध्ये मग आमचं एकच सोल्युशन असतं की जस्ट गो विथ द कॉन्टेस्टेड डिवोर्स. कारण कॉन्टेस्टेड डिवोर्समध्ये एक खासियत आहे की जेव्हा कॉन्टेस्टेड डिवोर्स फाईल केला जातो तेव्हा कोर्ट हे प्रॉपरली ग्राउंड चेक करतं. तर जे मॅटर आहे ते मेरिट्सवर कुठे ना कुठे ती प्रोसेस केली जाते. पण प्रोसेस कंडक्ट करण्याच्या अगोदर देर इज अ काउन्सिलिंग सेशन. तर जेव्हा कॉन्टेस्टेड पिटिशन फाईल केलं जातं बिफोर द ऑनरेबल फॅमिली कोर्ट, तर फाईल केल्यानंतर वाईफला नोटीस सर्व केलं जातं. नोटीस सर्व केल्यानंतर शी शुड अपिअर विथ हर लॉयर टू डिफेन्स हर केस, की तू कोणत्या रिझनमुळे डायव्होर्स देण्यासाठी रेडी नाहीये, ते तिला डिफेन्स करावं लागतं. डिफेन्सच्या प्रोसेसच्या अगोदर काउन्सिलिंग सेशन कंडक्ट केली जाते, जी जेव्हा नोटीस इश्यू झाल्यानंतर जेव्हा वाईफ आणि तिचे लॉयर येतात तेव्हा काउन्सिलिंगमध्ये काउन्सिलर ट्राय टू मेक देम अंडरस्टँड की तुम्ही जर म्हणजे ओल्ड रिलेशनशिप असेल फ्रॉम लास्ट सेव्हरल इयर्स, म्हणजे 5-10 वर्ष झाले असतील मॅरिड रिलेशनशिपला आणि मुलं असतील, तर काउन्सिलर त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात की इधर तुम्ही रिकन्साईल करा, जर तुमच्यामध्ये जमतच नसेल तर तुम्ही म्युच्युअल डायव्होर्स प्रोसेस करा. म्हणजे कुठे ना कुठे कोर्ट्स पण एफर्ट्स घेतात टू मिडिएट द मॅटर, जे पॉझिटिव्ह वेने, की तुम्ही एका ग्राउंडमुळे एखाद्याचं आयुष्य स्पॉईल करू नका. आणि हे कुठे ना कुठे प्रीनेप्शल ॲग्रीमेंटला कनेक्ट होतं. जर बाहेरच्या देशामध्ये प्रीनेप्शल ॲग्रीमेंट व्हॅलिड आहेत आणि कुठे ना कुठे आफ्टर सम इयर जर इंडियामध्ये फॉर्च्युनेटली हे व्हॅलिड झाले, तर एखादा पार्टनर दुसऱ्याच्या इगोमुळे कुठे ना कुठे त्याचं आयुष्य स्पॉईल नाही करणार. तर बेस्ट थिंग बिफोर द ऑनरेबल कोर्ट, जसं मी बोलते की क्लायंट
जी शेवटचं ऑप्शन असतं ते लॉयर हम्म, आणि कोर्ट सिस्टम. हम्म, त्याच्या अगोदर भरपूर क्लायंट त्यांच्या वेने रिलेशनशिप टिकवायचं किंवा नाही टिकवायचं, जसं फॅमिली मीटिंग बोला, अजूनही गावामध्ये पंचायत वगैरे ही बसवली घेतली जाते. जाते हम्म, टू मीडिएट द मॅटर. हम्म, तर हे सगळे ऑप्शन एक्सेस करून शेवटचा ऑप्शन लॉयर आणि कोर्ट असतो. पण कोर्ट आणि जेव्हा आमच्याकडे काउन्सिलिंगला येतात तर आम्हीही कन्क्लुजनली त्यांना विचारतो की इट्स बेटर टू गो विथ द म्युच्युअल, जी एक सॉफ्ट प्रोसेस आहे हम्म, आणि लवकर प्रोसेस आहे. जसं म्युच्युअल डायव्होर्समध्ये जेव्हा म्युच्युअल डायव्होर्स प्रोसेस फाईल होते अंडर सेक्शन 13B ऑफ हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 नुसार, तर त्याचा कालावधी असतो तो खूप शॉर्ट असतो अँड देर इज अ स्मूथ प्रोसेस. जसं त्यामध्ये 3 व्हिजिट असतात आणि 6 महिन्यामध्ये ते केस रॅपअप होऊन जाते. म्हणजे म्युच्युअल डायव्होर्स जेव्हा आम्ही फाईल करतो त्यामध्ये काउन्सिलिंग होते आणि त्यामध्ये त्यांना फक्त जे कन्सेंट टर्म डिसाईड होतात, जसं मी सांगितलं कस्टडी अँड काही हम्म, ॲल्युमिनी अमाऊंटचे एक्सपेक्टेशन असतात ते 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 व्हेरीफाय केले जातात फ्रॉम द काउन्सिलर. आणि ती काउन्सिलिंग झाल्यानंतर एक शेवटची डेट दिली जाते व्हेरिफिकेशन प्रोसेसला. त्यामध्ये ऑनरेबल कोर्ट व्हेरीफाय करतात की जो तुम्ही 5 महिन्या अगोदर डिसिजन घेतला होता तो फर्म आहात का. वेन द पार्टी से येस, आम्ही जो डिसिजन घेतला त्याच्यावर अजूनही फर्म आहोत, त्याला आपण कूलिंग पिरियड म्हणून कन्सिडर केलं जातं त्या प्रोसेसला. तर त्या कूलिंग पिरियडमध्ये ऑब्झर्वेशन केलं जातं की काही काही जे कपल्स असतात ते रागामध्ये सुद्धा पिटिशन फाईल करतात. हम्म, पण ते 6 महिन्याच्या मध्ये जी शेवटची डेट असते तेव्हा कोर्ट विचारतं, तर काही लोकांचं रिकन्सिलेशन पण होतं. पण मोस्ट प्रॉबेबली जेव्हा म्युच्युअल डायव्होर्स फाईल केला जातो तो कुठे ना कुठे विचार करूनच केला जातो. तर शेवटच्या डेटला वेन द पार्टी से येस वी आर फर्म ऑन आर डिसिजन, तेव्हा डिवोर्स ग्रांट केला जातो. सो म्युच्युअल डायव्होर्स इज अ बेस्ट प्रोसेस. जर तुम्हाला ॲमिकेबली नातं ब्रेकच करायचं आहे, ते एक रिस्पेक्टफुली करणं गरजेचं आहे. जसं तुमचा क्वेश्चन होता की वाईफ 5 वर्ष वेगळी राहते आणि राहते. हजबंड सफर करतोय, हम्म, तर सफरिंगपेक्षा ॲक्शन हे बेटर असेल. हम्म, हम्म, कारण ते 5 वर्ष ऑलरेडी तुम्ही स्पॉईल केले. हम्म, कारण का की नातं मे बी टिकेल किंवा आपण कोर्ट कचेरी केली किंवा भरपूर लोकांचा असा गैरसमज असतो की पहिलं जर नवऱ्याने डिवोर्स फाईल केला तर वाईफ मेंटेनन्स फाईल करेल. नो, हम्म, असं काही नाही आहे. असे कितीतरी मॅटर आहे ज्यामध्ये हजबंड डिवोर्स फाईल करत नाही, पण डिवोर्स फाईल करण्याच्या अगोदरच वाईफ डॉमेस्टिक व्हायलन्स आणि मेंटेनन्स केस फाईल केलेली असते फ्रॉम द वाईफ साईड. हम्म, सो हा गैरसमज आहे की खूप मला क्लायंट बोलतात की मॅडम मी डिवोर्स फाईल नाही करू शकत, पहिलं लेट हर फाईल. पण त्याच्या अगोदर तिने DV आणि 498 मेंटेनन्स केस असे केसेस फाईल केले जातात. हम्म. तर कन्क्लुझिव्हली माझं हेच म्हणणं आहे की जर तुम्ही 5 वर्ष तिचा येस ऑर नो विचार करण्यापेक्षा यू कॅन टेक द प्रोॲक्टिव्ह स्टेप आणि फाईल द कंटेस्टेड Tested डिवोर्स. divorce. कारण कंटेस्टेड डिवोर्समध्ये पॉझिटिव्ह वे हा आहे, कारण जेव्हा काउन्सिलिंग कन्सिडर केली जाते तेव्हा भरपूर मॅटर हे कन्वर्ट होतात फ्रॉम द कंटेस्टेड टू म्युच्युअल. हम्म. वेळ मिळतो वेळ त्यांना. मिळतो आणि ॲक्च्युली नात्यामध्ये डिस्टन्स कधी क्रिएट होतो जेव्हा कम्युनिकेशन लॅक असतं. मी असेही कपल्स बघितले जे 10-10 वर्षापासून वेगळे होते. वेन दे कम इन फ्रंट ऑफ द काउन्सिलर आणि जेव्हा समजा मी माझ्या हजबंडबद्दल काही गोष्टी सांगतेय आणि तो माझ्याबद्दल सांगतोय, तर तिथेच त्यांचे काही गैरसमज दूर होतात. तर कुठे ना कुठे काउन्सिलिंग इज ऑल्सो पार्ट ऑफ द म्हणजे एक नातं टिकवण्यासाठी काउन्सिलिंग खूप गरजेची आहे. आणि ते काउन्सिलिंग सेशन हे फॅमिली कोर्टमध्ये कंडक्ट केले जातात जेणेकरून आउटपुट निघावं, इदर म्युच्युअल डायव्होर्स नाही तर रिकन्सिलेशन. हां, त्याच्यामध्ये दोन्ही पार्टी दोन्ही ऑप्शनला जर प्रायोरिटी देत नसेल तर मग ते एक रिपोर्ट पाठवला जातो की मॅटर इज नॉट सेटल आणि दोन्ही पार्टीला मेरिट्सवर लढायचं आहे. मग काउन्सिलिंगची जेव्हा जेव्हा काउन्सिलिंग अनसक्सेसफुल होते तर मेरिट्सवर ते मॅटर कुठे ना कुठे फाईट केलं जातं. पण असं नाही की काउन्सिलिंग अनसक्सेसफुल झाल्यावर ते मॅटर लाँग वे जाणार, कारण आफ्टर सम टाईम इवन काउन्सिलिंग जरी फेल झाली तरी पण मिडल वेला जर एखाद्या पार्टीने इंटरेस्ट दाखवला की ठीक आहे मी रेडी आहे डिवोर्ससाठी आणि समोरच्यानेही दाखवला, तर तिथेही म्युच्युअल डायव्होर्सचा ऑप्शन असतो. मी आता जरा सायबर इश्यूजवर जाते. डेटिंग ॲप्स जे आपण यूज करतो त्याच्यामध्ये ना सायबर क्राईमच जास्त घडताना दिसतात. याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? येस, सायबर क्राईम हे हल्ली खूप वाढत चालले आहेत, कारण देर इज अ मल्टिपल केसेस जिथे सायबर क्राईमच्या रिलेटेड कंप्लेंट रजिस्टर झाल्या आहेत.
सो सायबर क्राईम होण्याचं एकच रिझन लॅक ऑफ लिगल अवेअरनेस, जे हल्ली खूप चालू आहे. अवेअरनेस आहे, जसं ॲज पर द लॉ IT टेक्नॉलॉजी ॲक्टनुसार, किंवा जे आपले मुंबई पोलीस आहेत ते पण इंस्टाग्रामवर त्यांच्या पेजवर खूप सारे असे टाकत रील्स असतात. वगैरे पुट ऑन करत असतात. तर त्यांच्या थ्रूने किंवा कॉलर ट्यूनवर पण मध्ये मध्ये येतं. सायबर क्राईमच्या रिलेटेड सांगत होते थ्रू द गव्हर्नमेंट पॉलिसी. तर सायबर क्राईममध्ये लिगल अवेअरनेस इज अ मेन पार्ट टू अवेअर द पीपल की अशा अशा ॲक्टने असा असा गुन्हा होऊ शकतो. जसं मध्ये रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की पेटीएमवर काही अमाऊंट रिसिव्ह, जसं आमच्यासोबतही होतं. इवन लॉयर ऑल्सो फेसिंग दिस काइंड ऑफ सायबर क्राईम. कारण मी माझा एक किस्सा सांगते की मी एकदा कोर्टमध्ये बसले होते आणि मला एका अननोन पर्सनचा फोन आला की मॅडम मुझे लीगल नोटिस सेंड करना है. तो आय सेड येस. तो बोलतो मुझे फीस बताओ. तर मी XYZ फीस सांगितली. तर तो बोलला ठीक है मैडम मैं अभी एडवांस करवा देता हूँ. मी बोलले की माझी फीस 15,000 आहे लीगल नोटिसची. तो बोला ठीक है मैडम मुझे 2 लीगल नोटिस भेजना है, मैं 30,000 करता हूँ. ही पेड 30,000 असं त्याने दाखवलं आणि मला फोन केला. कारण कोणती चुकीची गोष्ट होत असताना समोरचा पर्सन कधी पण घाईमध्ये असतो. अगदी बरोबर. सो त्याचे सारखे फोन होते. आय वॉज इन आर्ग्युमेंट आणि मी कोर्टाच्या बाहेर आले. मी बोले असं तर मला कधी एक्सपिरियन्स नाही आला. कारण आपण जेव्हा कन्सल्टेशन करतो तेव्हा क्लायंट वेळ घेतात टू टेक द फर्दर स्टेप. तर मी बोलले हा असा कोणता क्लायंट आहे जो माझ्याशी फेस टू फेसही नाही भेटला आणि तो आउट ऑफ असून त्याने मला 30,000 रुपये पाठवले. आणि इवन आय गॉट मेसेज ऑन टेक्स्टवर आलं की 15,000 तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले, 30,000 क्रेडिट झाले. कारण एका लिगल नोटिसचे जर इफ आय कोटेड 15,000 आणि ही इज सेइंग कि मैडम मैं 2 भेज रहा हूँ, मैं कंसल्टेशन भी आपको भेज रहा हूँ. मी बोले एवढा तर बडे दिलवाला तर कोई नाही होत आहे. खूप कमी लोक भेटतात. सो जेव्हा मग तो काय बोलला, जेव्हा 30,000 पाठवले ना त्याच्या ॲडिशनली समथिंग त्यांनी अजून 15,000 पाठवलेले, 45,000. मला 45,000चा क्वेश्चन आला. मग तो मला बोलला कि मैडम एक्चुअली ना मैं बाय मिस्टेक 45 भेजा आपको, आपका फीस तो 30,000 है. तो एक काम कीजिए ना, पेटीएम ऐप ओपन कीजिए. मैं बोले ठीक है. मी ओपन केलं पेटीएम ऐप. फिर मैडम आपको वो एक लिंक आएगा, फिर वो सेंडर रिसीवर में आपको चेक कीजिए, देखो वहाँ पे दिखा रहा है. तो वहाँ पे आप 15,000 मैंने एडवांस भेजा है ना वो मुझे रिटर्न दे दीजिए. मी बोले असं पॉसिबल नाही. मग मी तिला काय बोलले की मी त्याला पाठवले नव्हते. कारण बट ऑब्वियस बिंग लॉयर एवढं तरी आम्हाला नॉलेज आहे की जेव्हा आम्ही सायबर क्राईमबद्दल दुसऱ्यांना कन्सल्ट करतो तर आम्हाला असे किस्से ते त्यांच्यामध्ये एवढी हिंमत की ते लॉयरलाही सोडत नाही आहेत. इवन असे पण पोलीस ऑफिसर्स आहेत ज्यांच्यासोबत जे ओल्ड एज असतात, रिटायर्ड असतात आणि काही गोष्ट पर्टिक्युलर अमाऊंट त्यांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये असते, त्यांच्यासोबतही असं झालंय की त्यांनी OTP दिला आणि अकाउंटमधून ती अमाऊंट नेल झाली. तर इवन त्यांनी लॉयरलाही ते सायबर जे क्राईम कमिट करतात त्यांनी सोडलं नाही. जसं माझं पर्सनल एक्सपिरियन्स आला. मग मी त्याला बोलले की ठीक है मैंने आपको 15,000 रिटर्न भेज दिया है, आप चेक कर लीजिए आपके अकाउंट में. तेव्हा मला माहित होतं की अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट नाही झालेत, हा फक्त टेक्स्ट मेसेज आहे. तर जेव्हा जर मी 15,000 त्याला, जर एखादा कॉमन सिटीजन असेल तर त्याला डेफिनेटली वाटलं असतं की ह्याने माझा पर्टिक्युलर बिझनेस आहे, ह्याने अमाऊंट केली पण ह्याची अमाऊंट ॲडिशनल आली आणि मला ती रिटर्न करायची. म्हणजे तो तिथे बसल्या बसल्या 15,000 रुपये त्यांनी इझिली अर्न केलं असतं. तर दिस काइंड ऑफ सायबर क्राईम इज देअर. अपार्ट फ्रॉम दॅट, जसं डेटिंग ॲपचं जर तुम्ही विचारलं तर डेटिंग ॲपमध्ये जर तुम्ही कोणत्याही स्ट्रेंजरसोबत कम्युनिकेशन करत आहात तर इट्स युअर लायबिलिटी, इट्स युअर ड्युटीज की तुम्ही त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे. जसं तो इंटरकनेक्ट होतो सोशल मीडियावाला, जसं सोशल मीडियावर जसं दाखवलं जातं तसं नसतं. मगाशी जे तुम्ही मला म्हणालात की सो डेटिंग ॲपवर पण असे पण काही भरपूर प्रोफाईल आहेत की जे खूप रिच लोक दाखवतात आणि ते तुमच्याशी स्पेशली हा मेसेज मुलींसाठी आहे. कारण जसं बोले मी, मुली ह्या अगोदरच इमोशनली असतात आणि कोणी त्यांना इमोशनल सपोर्ट केला तर कुठे ना कुठे पर्सनल गोष्टी पण कुठे ना कुठे शेअर होतात. मग त्याच्यामध्ये खूप गोष्टी आल्या ड्युरिंग द एक्सचेंज द चॅट्स, काही सेन्सिटिव्ह गोष्टी पण शेअर केल्या जातात. तर जेव्हा डेटिंग ॲप्सवर तुम्ही चॅटिंग करतायत तर सायबर क्राईम हा कसा कमिट होतो, जेव्हा तुम्ही
तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन एका स्ट्रेंजरसोबत शेअर करतात. तर मी असेही क्राईम बघितले की पर्सनल इन्फॉर्मेशन गॅदर करून त्याच मुलीला तो मुलगा ब्लॅकमेल करतो, हम्म. की मला एवढं अमाऊंट हवी आहे, नाहीतर मी तुझी पर्सनल इन्फॉर्मेशन व्हायरल करेल ऑन हम्म. सोशल मीडिया. हम्म. आणि रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की असे भरपूर एक व्हिडिओ कॉल येत होते, स्पेशली टू मेन्स. जसे आमच्याकडे क्लायंट आले की व्हिडिओ कॉल करून मुलगी न्यूड असते हम्म. आणि समोरचा पर्सन असा व्हिडिओ लिंक येते, एक सोशल म्हणजे काही वेबसाईटवर लिंक येते. लिंक केल्यानंतर मुलगी न्यूड असलेला एक आर्टिफिशियल असतो व्हिडिओ आणि तुमचा चेहरा दिसतो आणि ते लोकांना त्याचं स्क्रीनशॉट हे करतात, हम्म. सेव्ह करतात हम्म. आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या फेसबुक, इन्स्टाला तुमच्या मेसेजमध्ये दाखवतात की असं असं तुझ्यासोबत झालेलं आहे. आता तुला जर हे तुझ्या नातेवाईकामध्ये व्हायरल नसेल करायचं तर तुला ही अमाऊंट पे करावी लागेल. आणि असे मी क्लायंटही बघितले ज्यांनी आमच्याकडे अप्रोच करून आम्ही त्याच्या बेसिसवर सायबर क्राईममध्ये पण कंप्लेंट केलेली आहे आणि ह्या बेसिसवर भरपूर लोकांची लाईफ पण डिस्ट्रॉय झाली. कारण अशा मेंटल एक बोलतात ना हाय लेवलचा स्ट्रेस जेव्हा येण्याचं रिझन असतं, तर काही लोक सुसाईडसुद्धा करतात. कारण इमेज इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. हम्म. जर तोच फोटो जर त्याच्या नातेवाईकांना किंवा आईवडिलांना जाणार असेल तर बट ऑब्वियस कोणीही पॅनिक होईल. तर दिस काइंड ऑफ सायबर क्राईम हे खूप हल्ली डिजिटल एरामध्ये चालू आहे. जसं OTP देणं किंवा बँकेच्या नावावरून फोन करणं की मी एका XYZ बँकेमधून बोलतेय, तुमचं ATM रिन्यू करायचं आहे किंवा एक पर्टिक्युलर सर्व्हिस द्यायची आहे तर तुम्ही OTP द्या. किंवा आधार कार्डच्या नावावर सुद्धा हो, खूप ते तर खूपच होतं. चालतं. जसं व्हिडिओ कॉलचं मी बोले तो पेटीएमचा फ्रॉड, हे भरपूर सारे सायबर मी फ्रॉड झालेत आहेत. आणखी एक ॲड करते, जनरल अवेअरनेससाठी एक गोष्ट सांगते. माझे मिस्टर अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये काम करतात. ओके त्यांना एक दिवस फोन आला, ओके आपने पिछले कुछ महीनों से बिल भरा नहीं है, हम्म, तो आज शाम को आपकी लाईट कट हो जाएगी. ओके त्याच्यावर तो मला बोलतो, अगं मला असाचा फोन आला होता. आणि मी त्याला म्हटलं ठीक आहे तू कर कट. आणि त्याला म्हटलं तू कट कर माझी लाईट. ओके आणि घरी येऊन मला बोलतो मी लोकांची लाईट करतो हा माझी करणार होता. ते असं झालं की लॉयरला जसं चीट करण्याचा प्रयत्न Yes, केला same, तसं कोणाला सोडत नाहीत कोणाला ते. सोडत कोणालाच सोडत आणि दे नाहीत. आर सो एक्सपिरियन्स जे असतात ना, जेव्हा तुम्ही फोनवर त्यांना बोलतात ना की तुम अभी लॉयर को भी ये करोगे तर ते स्माइल करतात, हो, हो, हसतात ते. हो, हो. म्हणजे दे आर शेमलेस. हा, हा. त्यांना असं काही नाही फरक पडते की गरिबाचा पैसा तुम्ही ह्या क्राईमनुसार कुठे ना कुठे एक्सेस करतात. दे डोंट केअर अबाउट दॅट. आणि जसं तुम्ही किस्सा सांगितला ना, जसं आता रिसेंटली काही क्राईम्स असे घडले की तुम्हाला फोन येतो आणि सांगितलं जातं की तुमच्या मुलाला किडनॅप करण्यात आलेलं आहे. हम्म. हे पण खूप सायबर क्राईमचे फ्रॉड होत होते हम्म. रिसेंटली. पण ते कुठे ना कुठे आपलेही मुंबई पोलीस वर्कआउट करत आहेत. कारण हॅकर्सला ते आयडेंटिफाय करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट जॉब. हम्म. कारण जसं आपले सिस्टम आहे दे आर डुईंग देअर बेस्ट. हम्म. जसं आपण पोलीस ऑफिसरचा जर रोल बघितला तर ते त्यांच्या पद्धतीने खूप किंवा उत्तम काम करत आहेत. पण कुठं ना कुठे काही वेबसाईट्स असतात तिथे ॲक्सेस करणं हम्म. ते आणि त्या हॅकर्सला एक बोलतात ना फाइंड आउट करणं हे थोडं डिफिकल्ट वर्क आहे. पण ग्रॅज्युअली त्याच्यावर एक बोलतात ना वर्क चालू आहे जेणेकरून पुढे जाऊन असे सायबर क्राईम थांबू शकतात. पण मग याच्यावर आपल्याकडे वर्क चालू आहे ते म्हणाला ठीक आहे, पण आता सद्यस्थितीत असे कुठले कायदे आहेत सायबर क्राईमसाठी? सायबर क्राईम जर घडत असेल तर सायबर क्राईम जर एखाद्या व्यक्तीला ऑन अ बेसिस ऑफ द सायबर क्राईम कंप्लेंट करायची असेल तर देर इज अ पर्टिक्युलर सायबर क्राईम ऑफिस. ओके, जसं बांद्र्याला सायबर क्राईमचं ऑफिस आहे. जर तुमच्या अकाउंटमधून एक पर्टिक्युलर अमाऊंट गेलेली असेल ड्यू टू युअर मिस्टेक किंवा तुमची मिस्टेक नसेल तर तिथे तुम्ही ॲप्लिकेशन मूव्ह ऑन करू शकता. तर त्या ॲप्लिकेशनच्या बेसिसवर जे मुंबई पोलीस आहे जे सायबर क्राईममध्ये अपॉइंट केले जातात ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात. आणि असे केसेस आहे ज्यामध्ये अमाऊंट रिकव्हरीसुद्धा झालेली आहे. ओके, आणि जर एखाद्याला ब्लॅकमेलिंगचा मेसेज येत असेल किंवा कॉल येत असेल की तुमचा फोटो व्हायरल होईल, त्याच्या बेसवर सुद्धा कंप्लेंट केली आहे तर त्या बेसिसवरही ते तिथे मुंबई पोलीस कॉपरेट करतात टू सॉल्व द इश्यूज. ओके, तर जर कायद्याचं बघायला गेलं
आणि त्या सायबर क्राईममध्ये हा अल्टिमेटली रिलेटेड करतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टला. तर सायबर क्राईम घडत असेल तर इन्स्टेड ऑफ द लॉ प्रोसेस एक बिंग सिटिझन तुम्हाला लिबर्टी असते की तुम्ही जे सायबर क्राईम पोलीस स्टेशन आहे तिथे अप्रोच करून तिथे कंप्लायन्स करून तुमचे जे लिगल इश्यूज आहेत ते सॉल्व केले जातात. येस. माझ्याबरोबर एक इन्सिडेंट घडला आहे, तो मी फक्त माझ्या व्ह्युअर्सबरोबर शेअर करते की तुमच्या नावे तुम्हाला आधार कार्डवरून एखादा फ्रॉड कॉल आला आहे आणि पैसे तुमचे गेले आहेत. तुम्ही ज्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेत त्याचा जर ट्रान्झॅक्शन आय डी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ज्याला पैसे पाठवले त्याचं अकाउंट फ्रीज करता येतं. त्यामुळे मॅम मी बरोबर येस, बोलते ना? बरोबर आहे. सो हे जस्ट अवेअरनेससाठी आहे की बरोबर. कुणाकडे जर ते घडते तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तो ट्रान्झॅक्शन आय डी Yes. जर शेअर केला तर हम्म. समोरच्या व्यक्तीचं अकाउंट फ्रीज होतं. यांनी पण बरीच हेल्प होईल. बरोबर. अनेक अकाउंट फ्रीज झाले तर कदाचित Yes. काही फरक पडू शकतो अशी हम्म, होप हम्म, आहे. हम्म, हम्म. एक जरा उत्सुकतेने प्रश्न मी विचारते मॅम. फाशीची शिक्षा जेव्हा सुनावली जाते ना तेव्हा पेनाची जी टोक असतं ना ते कट केलं जातं का? या ती नीब तोडली जाते. हम्म. ॲक्च्युली ही एक परंपरा मानली जाते फ्रॉम द ब्रिटिश कालीन. हम्म. फाशीची शिक्षा दिल्यानंतर ज्या ऑर्डरवर ऑनरेबल जजेस साईन करतात त्याच्यापाठी रिझन हे आहे की कोणत्याही व्यक्तीला जसं स्पेसिफिक मी बोलले की ऑनरेबल जजेसला हे खूप एक अवघड डिसिजन असतो हम्म. त्यांच्यासाठी हम्म. की ते फाशीची सजा सुनावताना. बट ऑब्वियस वी आर ह्युमन्स. हम्म. तर आपण जर एखाद्याला पर्टिक्युलर अक्युजला फाशीची सजा देत आहोत आणि ती ऑर्डर आली आहे आणि त्याच्यावर साईन करत आहोत तर त्याच्या पाठचा अर्थ हेच की तो एक अंतिम निर्णय असेल. त्या निर्णयाला चेंज करता येणार येणार नाही. नाही किंवा त्या निर्णयाला कुठे ना कुठे मागे घेता येणार नाही. आणि जसं मी बोलले की फाशीची सजा हा खूप अवघडपणे घेतलेला डिसिजन असतो. हम्म. एक डेथ पेनल्टी आणि ती डेथ पेनल्टी रिव्हर्स नाही होऊ म्हणून. आणि असं नाही आहे की ते प्रत्येक कोर्टामध्ये जेव्हा फाशीची सजा सुनावली जाते आणि जेव्हा ऑर्डरवर साईन करतात तेव्हा पेनची नीब तोडली जाते. ते स्पेसिफिक कोर्टमध्ये असतं. आणि फाशी ही जसं आपण एकंदरीत बघितलं भारतामध्ये ही रेअरेस्ट टू रेअर केसमध्ये दिली जाते. हम्म. जसं तुम्ही बोलात की फाशीची सजा जेव्हा दिली जाते जेव्हा पेनची नीब तोडली जाते ही एक फक्त परंपरा आहे. हम्म. देर इज नो स्पेसिफिक लॉ किंवा रूल आहे की फाशीची सजा दिल्यानंतर पेनाची नीब तोडणं गरजेचंच आहे ओके. असा कोणता कायदा नाही आहे. ओके. आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. तुम्हाला मॅमकडनं जर कायदेशीर सल्ला घ्यायचा असेल तर मॅमचे फर्म, कॉन्टॅक्ट डिटेल्स, सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. तिथे जाऊन तुम्ही मॅमशी संपर्क साधू शकता. याविषयी कायदेशीर बाबींविषयी तुम्हाला आणखी जर पॉडकास्ट हवे असतील तर तुमचा विषय मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि तुम्ही सगळे भरभरून पॉडकास्ट बघताय, आम्हाला कळतंय, आमची टीम त्याच्यावर काम करते, पण तुम्ही सबस्क्राईबचं बटन मात्र विसरताय दाबायला. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर मात्र नक्की करा. धन्यवाद.